मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर। विधानसभेमध्ये विधेयक बहुमतानं मंजूर। माओवादी संघटना लोकशाही आणि भारताचं संविधानही मानत नाहीत, पण पुढच्या 2 वर्षांमध्ये माओवाद संपुष्टात येईल, फडणवीसांचा दावा। महाराष्ट्रामध्ये एकूण 64 संघटना, त्यातील एकावर सुद्धा बंदी नाही। यात 6 संघटना अशा आहेत ज्यावर 4 राज्यांमध्ये बंदी आहे। महाराष्ट्रामध्ये बंदी नसल्यानं या संघटना इथून कारभार चालवत आहेत, फडणवीसांचा मोठा दावा। पी चिदंबरम यांनी पीएमएलए कायदा आणला आणि त्यातच अडकले। आता आणलेला कायदाही तसाच आहे, त्यात आमचा मित्र अडकला नाही पाहिजे। नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना चिमटा। जन्मभर आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही, कधी इकडे तर कधी तिकडे। विरोधकांचं तोंड दाबायचा कायदा केला तर सर्वाधिक विरोधात आम्हीच राहिलो। सत्ता आता पाहतोय आणि विरोधात मी जास्त खतरनाक, फडणवीसांचं पटोलेंना उत्तर। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी करण्यासाठी मोठं काम केलं। नितीन राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक। तर रस्ता अडवला, मोर्चा काढला तरी कायद्याची भीती आहे। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये अशाच प्रकारे अनेकांना अटक झाली। नितीन राऊतांकडून कायद्याबाबत प्रश्न उपस्थित। जनसुरक्षा विधेयकावर ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाईंकडून प्रश्न उपस्थित। हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला म्हणून मराठी कृती समितीवर बंदी घालणार का, वरुण सरदेसाईंचा सवाल। सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहेत। मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा मोदींना टोला। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला तर मनामध्ये निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत, राऊतांचा टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची गिरणी कामगारांची बैठक सकारात्मक। मुंबईतच घर हवं या कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला। अर्जदारांना शेलू आणि वांगणीमध्ये घर नको असेल त्यांना मुंबईमध्ये घर मिळतील, गिरणी कामगारांना आश्वासन। महाराष्ट्राचे योगदान आम्ही मान्य करतो, निशिकांत दुबेंचा घुमजाव। भाजप खासदार निशिकांत दुबे आपल्या वक्तव्यानं पलटले। पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर निशिकांत दुबे आजही कायम। आजही बोलतो, पटक पटक के मारेंगे, निशिकांत दुबे पुन्हा बरळले। 21 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दुबेला महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा निशिकांत दुबेंना इशारा। राष्ट्राला महान करायचं असेल तर महाराष्ट्र महत्वाचा आहे, मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं। जीडीपीमध्ये आमचे योगदान सर्वाधिक आहे, पण दुबे मुद्दाम करत असतील तर मुख्यमंत्री कारवाई करतील, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। देशाची एकता आणि अखंडता जपली पाहिजे, मराठी हिंदी भाषा वादावर भाजप खासदार कंगना राणावतचं वक्तव्य। काहींकडून राजकीय फायद्यासाठी विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, कंगनाचा राज आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा। मराठी माणसाचं रक्त खवळू नका, नाहीतर इतिहास घडेल, सचिन खरात यांचा निशिकांत दुबेंना इशारा। दुबेंच्या मुसक्या आवळा, सचिन खरात यांची फडणवीसांकडे मागणी। महाराष्ट्राविरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतील खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेनं 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया। मला मराठी येतं, मी महाराष्ट्राची मुलगी आहे, शिल्पा शेट्टीचं उत्तर। ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन बीएमसी लढवावी असा लोकांचा दबाव, संजय राऊतांचं वक्तव्य। आम्ही मवियामध्ये कुणीही अजून बाहेर पडलेलं नसल्याची स्पष्टोक्ती। 18 जुलैला संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः मीरा रोडचा दौरा करणार। ठाण्याच्या नौपाडामधील नॅशव्हिल एव्हिएशन इन्स्टिट्यूटवर भाजपच्या किरीट सोमय्या आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंचे आरोप। डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेऊन प्रमाणपत्र न दिल्याचा आरोप। सोमय्या आणि मस्केंकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अनिल परबांचं वक्तव्य। जोरदार वादानंतर सभागृह 10 मिनिटं स्थगित, गद्दार शब्द रेकॉर्डवरून काढला। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। अनिल परबांकडून गद्दार शब्दाचा वापर, तर गद्दार कोणाला म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। कटक मंडळांना नागरी सुविधांचा लाभ मिळणार, खडकी कटक मंडळ पुणे पालिकेमध्ये समाविष्ट होणार, तर औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये, देवळाली आणि अहमदनगर स्वतंत्र नगरपालिकेमध्ये, कामठी हे येरखेडा नगरपंचायतमध्ये समाविष्ट होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील, शिंदेच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेवर सामंतांची प्रतिक्रिया। मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणणं ही आमची जबाबदारी, असंही वक्तव्य। विधिमंडळ परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसेंची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनापासून कचऱ्याचा ढीग फक्त 50 फुटांवर, रोहिणी खडसेंची माहिती। महायुती सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायला शिंदे दिल्लीमध्ये गेले असतील, नाना पटोलेंचा निशाणा। काँग्रेसनं आमच्यावर आरोप करू नये, आम्ही चूक होते तेव्हा नोटीस पाठवतो, कायद्यासमोर भेदभाव करत नाही, शिरसाटांना मिळालेल्या आयकरच्या नोटीशीवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया।
संदीपान भुमरेंना एका दिवसामध्ये दारूच्या दुकानांसाठी परवानगी मिळाली, अंबादास दानवेंचा आरोप. तर सत्तेचा वापर स्वार्थासाठी केला जात आहे, अंबादास दानवेंची टीका. प्रियांका चतुर्वेदींना मराठीचा म सुद्धा बोलता येत नाही, त्यामुळे त्यांना महिला आघाडीच्या वतीनं बालभारतीचं पुस्तक भेट पाठवत आहोत. शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. तर मला ट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, माझ्या घरी काही घडलं तर लक्षात ठेवा, प्रियांका चतुर्वेदींचा इशारा. दक्षिण मुंबईमधील कर्नाक पूल नावानं ओळखला जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती. मुंबईच्या सिंदूर पुलावर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा जल्लोष, पूल सुरू करण्यासाठी मनसे ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलं होतं. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पाठिंबा, मनसे नेते बाळा नांदगावकर पदयात्रेमध्ये सहभागी. सरकारनं कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, नांदगावकर यांची माहिती. संजय जगतापांनी मवियातून बाहेर पडावं, सोशल मीडियावर स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांचं आवाहन. कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी सत्ताधारी पक्षामध्ये जाणं गरजेचं असल्याचं कार्यकर्त्यांचं मत. उत्तर महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होणार, महाविकास आघाडीमधील अनेक बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची विधानसभेची मतदार यादी वापरण्याचं नियोजन, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून त्या दृष्टीनं तयारीच्या सूचना. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये कामगार नेत्याला 10 लाखांची खंडणी घेताना रंगेहात अटक, माड्याच्या विठ्ठल साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, किरण घोडके असा आरोपीचं नाव. हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ऍक्शन प्लॅन तयार, पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणं, खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात, मेट्रोचे काम देखील त्वरित पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, कॅनरा बँकेकडून अंबानींची खाती फसवी घोषित करत बजावलेली नोटीस मागे, बँकेनं याचिका मागे घेतल्यानं सुनावणीची गरज नसल्याचं कोर्टाचं स्पष्टीकरण. उत्तर प्रदेश एटीएसकडून बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, टोळीचा म्होरक्या जमालुद्दीन उर्फ छंगूर बाबाला अटक. मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी, शाळेच्या स्वच्छतागृहामधील भिंतीवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापूरमधील धक्कादायक प्रकार, पॉक्सो कायद्याअंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक. शहापूर विवस्त्र तपासणी प्रकरणामधील 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. शासकीय घरकुल योजनांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार, नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाकडून महाआवास अॅप तयार केले जाणार, राज्यातील सर्व अनुदानित गृहनिर्माण प्रकल्पांची माहिती सुलभतेनं मिळणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. नागपुरात समाज भवनाच्या हॉलमध्ये पडदे लावून शाळेचे वर्ग भरवले, पडदे लावलेल्या वर्ग खोल्यांमध्ये 1ली ते 10वीचं शिक्षण. नागपूर जिल्ह्यामधील शिवणगाव पुनर्वसनच्या शाळेचं भीषण वास्तव. खडकी आणि कॅन्टोन्मेंट परिसर पुणे पालिकेमध्ये विलीन होणार, अहिल्यानगरमधील भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार, राज्य सरकारकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडे मंजुरीसाठी निर्णय पाठवला जाणार. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट, परमबीर सिंह आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल होते, तक्रारीनुसार तपासामध्ये तथ्य आढळलं नसल्यानं क्लोजर रिपोर्ट सादर. सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार, मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेमध्ये घोषणा. सैनिक सामाजिक उपक्रम ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे साकारण्याचाही सल्ला. मुंबई जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळलं, तत्कालीन सहाय्यक आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी अभियंता संघटनेची मागणी. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामधील शालार्थ आयडी भरतीमधील घोटाळा प्रकरण, लक्षवेधी लागते म्हणून आमदाराचं घर शोधलं जात आहे, आमदार वरुण सरदेसाई यांचा आरोप. एसआयटी गठीत करून चौकशी करण्यात येईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, चौकशीमध्ये काही आढळल्यास तत्काळ कारवाई होणार, शालार्थ आयडी प्रकरणावर दादा हुसेनचं उत्तर. लातूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा खिंडार, चाकूर अहमदपूर तालुक्यामधल्या जवळपास 150 कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेशासाठी 60 गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे युवा सेनेकडून नामकरण, युवा सेनेनं नामकरण करण्याचा इशारा दिला असताना सुद्धा कार्यवाही न झाल्यानं आंदोलन करून नामकरण, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं लावला धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाचा नामफलक. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर भाजपचा सभापती म्हणून रवींद्र घोडविंदे आणि उपसभापतीपदी जालिंदर पाटील यांची निवड. मीरा भाईंदर वसई विरारचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पदभार स्वीकारला, मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानं आधीचे पोलीस आयुक्त
मधुकर पांडे यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा. नवी मुंबईच्या कोपरखरणेमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शिंदेच्या शिवसेनेकडून 10 लाखांची आर्थिक मदत. 25,000 रुपयांच्या कर्जासाठी खासगी सावकाराकडून होत असलेल्या त्रासामुळे रवींद्र शिंदे यांनी आत्महत्या केली होती. एकनाथ शिंदे आणि किशोर पाटकर यांनी संपर्क साधल्यानंतर आर्थिक मदत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सुविधा देण्याची कामगार सेनेची मागणी. कामगारांकडून मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन. महिला डॉक्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टुरिस्ट गाईडला खारघर पोलिसांकडून अटक. इंस्टाग्रामवर झाली होती दोघांची ओळख. लग्नाला विरोध केल्यानं केले फोटो व्हायरल. महाबळेश्वर प्रतापगडहून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद. सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यामधल्या पावसामुळे सातपुडा पर्वतरांगा बहरल्या. निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी सातपुड्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं. वारंवार पाणी साचत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची पालिकेकडे मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पुराच्या पाण्याचा फटका. वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात. गोदावरी नदीपात्रामध्ये 1 जण वाहून गेला. पूरसदृश्य परिस्थिती असताना सुद्धा नागरिकांकडून पूर पाहण्यासाठी गर्दी. पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहामध्ये वाहून गेला. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पाण्यामुळे धानोरा भोयगाव गडचांदूर मार्ग बंद. माल वाहतूक ठप्प. नंदुरबार शहरामधील नेत्रंग शेवाळी महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मनस्ताप. साताऱ्याच्या पाटणमधील सडा वाघापूरमध्ये पर्यटक तरुणांचा कार दरीमध्ये कोसळतानाचा व्हिडिओ समोर. स्टंट करताना कार 300 फूट खोल दरीमध्ये कोसळली. अपघातामध्ये चालक गंभीर जखमी. नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. आंदोलनाच्या वेळेला पोलिसांचा मोठा फौजफाटा. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. धुळ्याच्या बिरडाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साधना पाटील यांची बिनविरोध निवड. आधीच्या सरपंचानं राजीनामा दिल्यानं निवड. धुळे शहरामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाकडून निदर्शनं. उदयपूर फाईल्स चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी. धुळ्याच्या साक्रीमधील नाडसे गावात दारूबंदीचा ठराव. अवैध दारू विक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन झाल्यानं निर्णय. कोल्हापुरातील पट्टणकडोली गावामधल्या विद्यार्थ्यांच्या तोंडून रशियन आणि जर्मन भाषेमध्ये प्रार्थना. अनंत विद्या मंदिर शाळेमधील विद्यार्थ्यांना तब्बल 7 भाषा शिकवल्या जातात. परळीमधील वैजनाथ मंदिर परिसरात भूमाफियांचं अतिक्रमण. मंदिरामधल्या पुजाऱ्यांचा आरोप. तर भूमाफियांना मंदिराच्या जमिनीवर घर बांधल्याचाही दावा. शासनानं याकडे दखल द्यावी अशी पुजाऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. छत्रपती संभाजीनगरच्या एससीपी विभागाची माजलगावमध्ये कारवाई. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन रांगेमध्ये खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला बेदम मारहाण. बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची काठीनं मारहाण. मारहाण प्रकरणी विचारणा केली असता TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा मोबाईल ओढून घेतला. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांची दादागिरी. पुण्याच्या दौंडमधील केडगावमध्ये नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू. बायकोनं नवऱ्याला मारलेला त्रिशूल चिमुकल्याला लागला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नांदेडमध्ये 10 वर्षाच्या मुलानं 1.25 लाख रुपयाची बॅग पळवली. नांदेडच्या जुना मोठा भागामधील प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. लहान मुलानं केलेल्या या चोरीनं व्यापारी वर्गामध्ये खळबळ. 1 महिन्याच्या बाळाला अज्ञातानं प्लास्टिकच्या गोणीमध्ये सोडून दिल्याचा प्रकार. नालासोपाऱ्यामधल्या कळंब गावानजीकच्या जुन्या खाडी पुलावरची घटना. उपचारासाठी बाळ रुग्णालयामध्ये दाखल. सध्या बाळाची प्रकृती स्थिर. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला रोड रोलर. विनाकारण ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई. नियमानुसार सायलेन्सर लावण्याच्या पोलिसांच्या सूचना. पुण्याच्या पिंपरी दुमालामध्ये चेन स्नॅचिंग प्रकरणामध्ये फरार असणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त. नवी मुंबईमध्ये 16 वर्षीय मुलीवर मित्राकडून अपहरण करून अत्याचार करणाऱ्या मित्राला पोलिसांकडून अटक. धाराशिवमध्ये आई आणि मुलाचा पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न. विषप्राशन करत आत्महत्येचा आईची प्रकृती चिंताजनक. खासगी सावकाराच्या विरोधातील तक्रार पोलिसांनी न घेतल्यानं विष घेतल्याचा नातेवाईकांचा आरोप. याबाबत पोलिसांनी कुटुंबाचे आरोप फेटाळले. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई. 33 कोटीहून अधिक किमतीचं ड्रग्ज जप्त. नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्यावर भीषण अपघात. सिमेंट कंटेनर पडून गाडी दबल्यानं 4 जणांचं दुर्दैवी. जळगावच्या मानेगाव फाटा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामधल्या मलियांबा गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास. वरखेडी नदीवर पूल नसल्यानं बांबू आणि दोरीच्या झुलत्या पुलाचा वापर.
नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या थेटाळे इथल्या रेल्वेच्या अंडरपासमध्ये 3 ते 4 फूट पाणी, जीव धोक्यात घालून वाहनधारकांकरतायत ये-जा. बुलडाणा शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, कचऱ्याची दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. भाजीपाला बाजारामध्ये सुद्धा घाण साचली. जळगावमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. महावितरण कंपनीनं ग्राहकांना मराठीमध्ये मेसेज पाठवावेत. महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात सत्ताधारी भाजपचे नेते रस्त्यावर उतरले. गडिंग्लजमध्ये भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील आंदोलनामध्ये सहभागी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा परभणी जिल्हा परिषदेवर मोर्चा. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या. बीडच्या अंबाजोगाईमध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा. डॉक्टरांनी मृत घोषित केलेले नवजात बाळ दफन करतानाच जिवंत झालं. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयामधील प्रकार. बुलडाण्याच्या कोलवड इथे 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. कोलवड जवळील नदीपात्रामध्ये आढळला मृतदेह. जळगावमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये खासगी बस चालक बस चालवत असल्याचा प्रकार समोर. जागरूक तरुणांनी पाठलाग करून बस थांबवली. मनमाडमध्ये दारू उधार न दिल्याचा राग आल्यानं बार मालकावर सुरीनं प्राणघातक हल्ला. सुदैवानं बार मालकाचे वाचले प्राण.